Yes, sir. Namaskar. Yes, 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 sir. Yes, sir. तुमचा ओळख परिचय करून द्यायचा आहे आणि आरोग्य फॅमिलीत कधीपासून सामील आहेस आणि तुमच्यात काय बदल झाले? Yes, सर्वांना प्रथमतः नमस्कार. मी शोभा अमोल जाधव, इगतपुरी तालुका येथून आहे. इगतपुरी तालुका नाशिक येथून आहे. आणि माझे कोच माझे मिस्टर मोहन जाधव सर आणि माझे गायडन्स आकाश जाधव सर यांनी खूप छान असं मार्गदर्शन करून तब्बल मी 13 kg वेट कमी केले सर. आणि त्याचबरोबर मला थायरॉइडचा त्रास होता. थायरॉइड आणि पूर्ण शरीरावर सूज असायची आणि माझा हा उजवा हात सकाळी सर पूर्ण बंद पडायचा. जोपर्यंत त्याला प्रेस वगैरे करत नाही तोपर्यंत त्याची हालचाल होत नव्हती. आणि मी वेट कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी वेट कमी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले होते सर. म्हणजे अक्षरशः आम्ही सकाळी 4 वाजेला उठून आणि आमच्या घराबाहेर 1 ते 1.5 तास चालायचो सर. पण तरी वेट कमी होत नव्हतं. कारण आहाराबाबत माहिती नव्हती. योग्य आहार काय घ्यायचा, एक्सरसाइज नंतर काय खाल्लं पाहिजे हे काहीच माहित नव्हतं. आणि त्यामुळे परत स्थिती जशीच्या तशी असायची आणि वेटही कमी होत नव्हता. आणि म्हणजे कोणी कुठल्याही डिप्रेशन मध्ये जातात तसं मी सर आजारपणाच्या डिप्रेशन मध्ये होती नाही का. खूप सारे मी आजारी पडायची. बॅकग्राऊंड मी अंगणवाडी सेविका आहे सर. आणि हे दिवसभराचं बिझी शेड्यूल असल्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं जमतच नव्हतं. पण खरंच आरोग्य फॅमिलीचे खूप धन्यवाद. आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की आरोग्य फॅमिली आपल्यापर्यंत पोहोचली तर ती ओळखा आणि एक्सेप्ट करा आणि त्या रुटीननुसार चला. कारण इथून पुढे आयुष्यात आरोग्य हे खूपच महत्त्वाचं आहे. तर मी कुठेतरी अशी शोधत होती की मला नाही का कुठेतरी माझ्याकडून करून घेणारी व्यक्ती भेटली तर खूप छान होईल. आणि मिस्टर त्यांचं पण बिझी शेड्यूल असतं आणि सर आम्हाला वेळच मिळत नव्हता सर. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. पण हा एक शॉर्टकट भेटला. आणि खरंच हा आहार खूप जबरदस्त आहे सर. मला आहार खूप आवडतो. कारण सर्व प्रकारचे न्यूट्रिशन मला त्याच्यातून सर्व मिळतात जे जेवणातून मी घेऊ शकत नाही. ऑल आम्ही दोघं पण घेतो सर. माझ्या मिस्टरांनी त्यांनाही खूप त्रास होता. म्हणजे उभं राहिलं तर पाय सुजायचे, रोज संध्याकाळचे पाय दुखायचे, रात्री झोपेत घोरण्याचा प्रकार हे असं व्हायचं सर. आणि वजन खूप वाढत जात होतं. वजन काही केल्याने कमी होत नव्हतं. अक्षरशः सकाळी लिंबू पाणी, जिरा पाणी, ते काही मध पाणी हे घ्यायचं. पण त्याच्याने काहीच फरक पडत नव्हता. काय करायचं माहिती का? क्लॅपिंग करायचं मॅडमसाठी जबरदस्त. मॅडम पूर्ण म्हणून नाही का मॅडम कोणी शिकवलेलं नाही. असं कसं तुझं अर्ध बोलतोय शहरामध्ये गेलाय तू. आणि अजून एक सर येस येस मॅडम कंटिन्यू करा. अजून सांगायचं म्हणजे मला मेन म्हणजे मला कोणाशी बोलताच यायचं नाही. समोर कोणी व्यक्ती जर मी समोर बघितली तर मला अक्षरशः दडपण यायचं की ही व्यक्ती मला काय प्रश्न विचारेल, मी काय उत्तर देऊ, काय बोलू. म्हणजे हे आपोआप व्हायचं. ते डिप्रेशन असतं ना त्या पिरियड्समध्ये सर खरंच कोणाशी बोलण्याची इच्छा नसते, बघण्याची पण इच्छा नसते. मी तर ड्युटीवरून आल्यानंतर कंपल्सरी 2 तास मी आराम करायची, झोप घ्यायची. तेव्हा कुठं मला बरं वाटायचं. आणि खरंच स्वतःहून म्हणजे मी बोलू शकाल असं तर मला बिलकुल वाटत नव्हतं. 100% क्लॅपिंग करा मॅडमसाठी. मॅडमचं नुसतं वजनच कमी झालं नाहीये, डिसऑर्डर कमी झाला नाही, तर मॅडमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढलाय, डिप्रेशन सुद्धा कमी झालंय. मॅडम थायरॉइडसाठी गोळी चालू होती का, बंद झाली का? येस सर, मला थायरॉइडसाठी 25 तासाची गोळी चालू होती. आणि मी म्हणजे मध्यंतरी मी डॉक्टरांना विचारलं, 1 वर्षभर टॅबलेट घेतल्यानंतर मी विचारलं पण म्हणलं हे कधी बंद होईल. तर डॉक्टर बोलले की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ही टॅबलेट तुम्हाला घ्यावंच लागेल. त्याचबरोबर सर दवाखान्यात ऍडमिट झाले तेव्हा मला शुगर पण सांगितली.
आणि शुगर माझी मी केली कंट्रोल सर. म्हणजे गोड पदार्थ खूप आवडतात मला, पण ते मी कंपल्सरी बंद करून टाकले होते शुगर सांगितल्यानंतर. म्हणजे माझ्याकडे सगळं खायला प्यायला असताना सुद्धा नाही का घर भरलं आणि तोंड धरलं आज सर्दी गत झाली होती. सगळं असताना सुद्धा सर मी काहीच खाऊ शकत नव्हते. अक्षरशः समोर ताट वाढलेलं असताना मी त्यातले कुठलेही पदार्थ खाऊ शकत नाही. याच्यावरून माझी मलाच रडू यायचं. येस, बहुत बढिया, ग्रेट अनुभव मॅडम तुमचा. खूपच आम्ही खरंच खूप आनंदी आहे की आम्ही अशा आरोग्य फॅमिलीत आहे की ज्यांना बोलता येत नव्हतं ना बॉस, त्यांना आता बोलता येते. आरोग्य थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि खरंच माझं धन्यवाद देईल मी त्या माथुर सरांना की ज्यांनी हा आहार निर्माण केलाय. खरंच ऐकायला पण नाही का मी आधी या अशा मीटिंग्स अटेंड करत नव्हती सर, पण एक दिवस मी आहाराची माहिती ऐकता ऐकता त्या व्यक्तीविषयी ऐकलं की हा आहार पोहण्यासंदर्भात निर्माण केलाय त्यांनी. माथुर सरांनी जो त्यांच्या आईच्या ज्या हेल्थ चॅलेंजेस होते ना सर, त्यांच्यासाठी जो म्हणजे त्यांचं जे जीवन बघितलं त्यांच्यासाठी जो आहार निर्माण केला आणि त्याचं ट्रायल आजीवर झालं. खरंच माझा या न्यूट्रिशनवर या संतुलित आहारावर पूर्णपणे विश्वास बसला. बहुधा लोक सांगतात की यांनी नाही का वजन वाढतं, कॅन्सर होतो, अमुक तमुक होतं. पण सर माझं मत असं आहे का स्पष्टपणेच बोलते मी, मरायचं तर कधी पण आहे पण हेल्दी आणि हॅपी राहून जायचं आहे. आणि हे जे चुकीचं सांगतात की म्हणजे वजन कमी होतच, त्याचबरोबर आपले इतर हेल्थ चॅलेंजेस पण कमी होतात. हे 100% मी स्वतः अनुभवलंय सर. आणि माझे खूप सारे चॅलेंजेस कमी झाले सर. म्हणजे युरिनचा प्रॉब्लेम सर, थोडंसं नाही का मासिक पाळीच्या समस्या या पण कमी झाल्या, ज्या महिला शक्यतो कोणाशीच बोलत नाही. आणि त्याचबरोबर माझे थायरॉइड पण पूर्णपणे गेलं सर. आता मला थायरॉइडच्या गोळीची गरज पडत नाही, मी ती घेतच नाही. येस, थँक्यू मॅडम. खूप जवळ असा अनुभव होता. खूप खूप धन्यवाद तुमचे. नक्की तुमच्या अनुभवामुळे काय होणार आहे, इतर लोकांना यातून प्रेरणा मिळाली की त्यांच्यामध्ये बदल व्हायला. येस मॅडम, जर बघा तुम्ही तर मॅडम काय होतं, आजाराचं माहेर होतं आणि हे आजार कशामुळे होते तर कुठंतरी त्यांचं लाईफस्टाईल चुकीचं होतं. सर सांगा, मॅडम सांगत होते की त्यांना वेळ नव्हता मिळत. वेळ मिळत नव्हता म्हणजे वेळ काढत नव्हते. आणि येस फडतरे सर, तुम्ही थांबले काही म्हणलं, आपण नंतर बोलूया. फडतरे सरांना बोलूया. येस सर.